इचलकरंजीचा आमदार माननीय आता चालूचे आमदार आदरणीय प्रकाश अण्णासाहेब यांच्यासारखा असावा। आत्ताचे अधिकृत उमेदवार भाजपचे आदरणीय राहुलजी आवाडे साहेब अशा पद्धतीचा असावा। इचलकरंजी वाढीसाठी प्रकाश अण्णा आणि राहुल साहेबच प्रयत्न करणार। आता अजून काय विकास प्रलंबित आहे? अजून इचलकरंजीचा तसा भरपूर विकास आता राहुल साहेब करणार। आता चालूला प्रकाश अण्णांनी IGMचं काम अतिशय उत्कृष्ट चांगल्या पद्धतीनं IGM केले। गोरगरीब जनतेला IGM सारख्या दवाखान्याची व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्यांनी। राहुल आवाडे साहेब कमीत कमी 1 लाख मतानं निवडून येणार। शिवसेना, अजित पवार गट आणि भाजपचे सर्व कार्यकर्ते सर्व राहुल साहेब आवाडे यांच्या विजयासाठी सर्व प्रयत्न करत आहेत। आपलं काय मत आहे? हो, राहुलजी 100% ह्यावेळी निवडून येतील एवढी 100% खात्री आहे। काय कारण त्यांचं काम तसं आहे ना, अण्णांचं काम, दादांचं काम, तसंच राहुलचं काम पटापटामध्ये सगळी कामं व्यवस्थित विकास कामं झाल्यात सध्या भरपूर तसे झाल्यात। IGM झालं आहे, परत ती कृष्णा पाणी योजना पाईपलाईन बदलायचं काम अण्णांच्या काळात 11.5 किलोमीटर झालेलं आहे। फक्त 1 किलोमीटर राहिलेलं आहे आता आंबेडकर पुतळ्यामध्ये आलेलं काम, ते सुद्धा आता पूर्ण होणार। त्यामुळं 1 दिवस आडानं पाणी आपल्या इचलकरंजी शहराला मिळणार। परत अण्णा ह्याची योजनासुद्धा अंमलात आणतील, आपली सुळकुड योजना ते सुद्धा अण्णा 100% आणतो म्हणून सांगितलं। तसं ते करतील, म्हणजे कुठलंही काम अण्णाकडं थांबत नाही। एकदा मनात घेतलं का नाही त्याचा अंमल त्यांनी 100% काय बी करायला लागून ते करतातच त्यांनी।